नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मोहिती पाटील प्लस जानकर विरुद्ध रामभाऊ सातपुते अशी लढत झाली. या लढतीत रामभाऊ सातपुते यांनी 1,08,000 मते घेतली. तर या लढतीबद्दल आपल्याशी राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट अविनाश काले बातचीत करणार आहेत. तर याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मुळात जर माळशिरस तालुक्याच्या निवडणुकीकडे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की उत्तमराव जानकर हे मोहिते पाटील विरोधी गटाचं हे नेतृत्व करायचे. आणि जेव्हा मोहिते पाटील पुरस्कृत 2009 नंतर मोहिते पाटील पुरस्कृत आरक्षित उमेदवार उभा राहत असे, तर ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इकडं साधारण 1,02,500 ह्या गतीत ती मतं पडत होती आणि विरोधी गटाला ही किमान 1,00,000 मतं पडत होती. तर याचा जो राजकीय बाऊ करण्यात आला आणि ती जी मतं आहेत ही माझी मतं आहेत असं चित्र निर्माण करण्यामध्ये उत्तम जानकर हे यशस्वी झाले. प्रत्यक्षामध्ये हे जे फसवं चित्र आहे हे चित्र तेव्हा उघड झालं जेव्हा 2019 मध्ये हे भाजपमध्ये गेले. मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना रामभाऊ सातपुते यांच्या रूपानं उमेदवार भाजपाने दिला आणि ते निवडणुकीला उभा राहिल्यानंतर रामभाऊ सातपुते निवडून आले आणि त्यावेळेस सुद्धा उत्तमराव जानकरांना 1,00,000 मतं पडली. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा रणजितसिंह निंबाळकर उभा राहिले आणि हे दोन्ही गट एकत्रित असताना तेव्हा यांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळेला संजय मामा शिंदे हे अपोजिटमध्ये होते. तर ते अपोजिटमध्ये असताना सुद्धा विरोधी जो गट्टा आहे तो विरोधी गट्टा हा संजय मामा शिंदेंच्याकडे वर्ग होताना आपल्याला दिसला होता. म्हणजे ह्या दोन्ही गटापासून अंतर ठेवून त्यावेळेस काही लोक बाहेर निघाले. त्यांची संख्या जरी मर्यादित होती 40-50 हजार, पण ते मर्यादित का अशाना पण ते निघाले बाहेर की आम्हाला हे दोन्ही पसंत नाहीत म्हणून. परंतु नंतर जेव्हा तुम्ही जर पाहिलं तर हे दोन्ही गट जेव्हा म्हणजे रामभाऊ सातपुतेंना उमेदवारी दिली, रामभाऊ सातपुते आमदार झाले आणि मोहिते पाटलांना लोकसभेमध्ये उमेदवारी दिली नाही 2024 मध्ये आणि याचा रोष मनात धरून त्यांनी भाजपाचा त्याग केल्यानंतर अर्थात त्यांच्या दृष्टीनं रामभाऊ सातपुते हे निरुपयोगी ठरले. कारण ते भाजपामध्ये होते तोपर्यंत त्यांच्यासाठी उपयुक्त होते आणि त्यांच्यासाठी ते निरुपयोगी ठरले. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा मोहिते पाटलांनी रामभाऊ सातपुतेंना बाजूला ठेवलं आणि उत्तमराव जानकरांशी अलायन्समेंट केली, त्या क्षणी तुमच्या असं लक्षात येईल की उत्तमराव जानकरांची जी मतं विरोधकांची मतं जी उत्तमराव जानकर यांच्या पारड्यात होती ती मतं ही वर्गीकृत झालेली आहेत आणि उत्तमराव जानकरांचा फार थोडा गट्टा कारण 1,02,500 जे काय आहेत ते आणि ही मोहिते पाटलाची मतं आणि जे उर्वरित वरचे जे मिळालेले आहेत की जे दावा करतात की बाबा 1,16,000 आम्ही विजय झालो, आम्ही ह्या इतक्या मतांना आम्हाला ती मतं पडली. तर याचा सरळ अर्थ असा आहे 15-20 हजार लोकांचाच गट्टा हा फक्त उत्तमराव जानकर बरोबर आहे. बाकीचा सगळा गट्टा जो आहे तो त्याची रिप्लेसमेंट ही रामभाऊ सातपुतेंनी घेतलेली आहे. त्यामुळं हा गट्टा ऑटोमॅटिक त्यांना प्राप्त झालेला आहे. ह्या लढाईचा तो एक परिपाक आहे आणि आउट ऑफ झाले ते म्हणजे उत्तमराव जानकर हे विरोधकाच्या गोलमधून निघून आता ते मोहिते पाटलाच्या गोलमध्ये गेलेले आहेत. त्यांची ती भूमिका संपलेली आहे. आता माळशिरस विधानसभा निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर ह्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 10 जागा आलेल्या आहेत.
तर त्या शरद पवार गटाचे नेतृत्व आमच्याकडंच आहे आणि आता आम्ही सांगेल तीच दिशा ठरेल असे मोहिते पाटलांना वाटतंय, असं तुम्हाला वाटतं का? मोहिते पाटलांचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, मान सांगावा जनात आणि अपमान सांगावा मनात. ते सर्वसामान्य माणसं जे आहेत, माळशिरस तालुक्यातला जो सर्वसामान्य त्यांचा जो मतदार आहे, त्या मतदारांचं जे अंधभक्ती आहे आणि त्यांना जे राजकारणातले जे खाचखळगे चढ उतार समजत नाहीत, अशा माणसांना ते भावनिकदृष्ट्या भावनिक बनवतात. हा त्यांचा भाग आहे. त्यामुळं प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते राष्ट्रवादीमध्ये जेव्हा होते, तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा एकसंघ राष्ट्रवादी होते, तर तेव्हा त्यानंतर 2004 नंतर एकदा त्यांनी ते हाईट असे त्यांना ती प्राप्त झाली. त्यानंतर मात्र तुम्हाला सांगतो ते ग्रामस्वराज्य वगैरे अशा पर्यटन, बांधकामावरनं पुन्हा पर्यटन आणि असं ग्रामीण असं छोटी अशा उतरत्या क्रमानं ते उतरत गेले. आणि एक वेळ अशी आली की यांना उमेदवारी द्यायची का नाही, इथपर्यंत ते आले. म्हणजे जे राष्ट्रवादीचं आज ते सांगतात की आम्ही राष्ट्रवादीशी आम्ही एकनिष्ठ राहिलो, अमुक राहिलो, तमुक राहिलो. त्याच राष्ट्रवादीनं ह्यांना तिकीट द्यायचं नाही, ह्या भूमिकेपर्यंत राष्ट्रवादी आलेली होती. याचा अर्थ राष्ट्रवादीमध्ये फार होल्ड आहे त्यांचा पूर्ण टोटल, अशातला भाग नाही. फक्त आता झालं असं की राष्ट्रवादी दुभंगलेली आहे. अजितदादा हे राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले आहेत, त्यांच्यातला तो सत्ता संघर्ष आहे आणि या सत्ता संघर्षामध्ये एक कमजोर अशी कडी आहे आणि त्यांचं जे वारसत्व आहे, राजकीय वारसत्व आहे, ते सुप्रियाताई सुळेकडे जाते. जयंत पाटील वगैरे आहेत, जयंत पाटील यांचं ते रिलेशन्स आहेत काही जुन्या काळातले. आणि ह्या बाबी लक्षात घेऊन भविष्यामध्ये आपल्या हातातच ही सूत्र येतील आणि आपण ते हँडल करू, आपण ते हलवू, अशा पद्धतीने त्यांनी ते फाशी टाकायला सुरुवात केली. आणि त्याचा भाग म्हणून त्यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसजी साहेब सांगोल्यामध्ये सभा घेत असताना सुद्धा सिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी थेट पवारसाहेबांची भेट घेतली आणि तिथं त्यांच्या कानात सांगितलं आणि ते थोरले दादा विजयदादा यांना भेटायला तिथं आले. पवारसाहेबांची भेट घडवून आणली आणि त्या ठिकाणी पवारसाहेबांनी आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांचं जे पुस्तक आहे, त्यांचं चरित्राचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं असं त्यांनी दाखवलं. ते खरं तर ते पुस्तक फार पूर्वी निघालेलं आहे, पण ते दाखवून त्यांनी असं सूचित केलं की हा आमचा भविष्यातला उमेदवार असेल. ती उमेदवारी त्यांना ती पवारसाहेबांनी तिथं ती फिक्सेशन केलं आणि ह्याच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांना पुढाकार घेतला. अर्थात भाजपानं त्यांना उमेदवारी दिली होती, विधानसभा त्यांना विधान परिषदेवर घेतलं होतं. ती रणजितसिंह मोहिते पाटलांचा विषय निघाला म्हणून आता माढा लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला सुद्धा गैरहजर राहिले आणि विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी अकलूजला आले असता त्यांच्या सभेलाही ते गैरहजर राहिले. तरीही भाजपा श्रेष्ठी त्यांच्यावर कारवाई का करत नाही? एक लक्षात घ्या की राजकारणामध्ये उतावळी होऊन कधी ॲक्शन्स घेतल्या जात नाहीत. कुणी आरोप केले, छोटे मोठे कारणं सांगितले जातात. आम्ही आजारी होतो, पूर्वनियोजित कार्यक्रम होता, आम्ही त्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बाहेर होतो, अशा अनेक कारणं दिली जातात. आणि ठोस पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई जर तातडीने केली तर हा पक्ष फार घाई गडबड निर्णय घेतो. पक्षामध्ये लोकशाही असते. पक्ष एखाद्याने केलेली चूक असते, ती चूक सुधारण्याची संधीसुद्धा देत असतो. कारण कुठल्याही निर्णयाचे परिणाम, राजकीय परिणाम हे चारी बाजून होत असतात, ते काही एकाच बाजूनं होत नसतात. मोहिते पाटील ही राजकारणातली शक्ती होती, आहे. तिचं ते श्रेष्ठत्व हे भाजपाने पूर्वी मान्य केलं होतं आणि त्याच्याच एक फळ म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांना ही विधान परिषद असेल, त्यांच्या कारखान्याला मदत असेल किंवा हे जे पालखी ह्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे केंद्र शासनाच्या ह्याचं, ते काही कोटीचं, शेकडो कोटीचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा
त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं. ही सगळी जी आहे ते त्याचं कारणच ते आहे की एकदा त्यांना नेतृत्वपदी बसवले म्हटल्यानंतर त्यांना जे त्या दर्जानं त्याची उत्पादने साधनं मिळावी अशा पद्धतीचं असतं. आणि इतकं दिल्यानंतर हा माणूस अशा पद्धतीचं आपल्या बाबत वर्तन करेल असं भाजपलाही वाटलं नाही. पण एक सवय असते माणसाला की तुम्ही कुठं थांबलं पाहिजे, तुमची भूक किती आहे. आणि ती भूक मोठी असल्यामुळं आणि महत्त्वाकांक्षा प्रचंड असल्यामुळं आता आम्हाला पूर्ण पक्षच बळकावता येतोय या भूमिकेतून. कारण भाजपा हातात घेणे एवढा कमजोर नाही आहे. भाजपा एका व्यक्तीला, एका कुटुंबाला कोणाला हातात घेईल असं त्याच्यामध्ये ती शक्ती, कुणामध्ये शक्ती नाही. ती भाजपा लोकशाहीवादी पक्ष आहे. आत्ता आपल्याला इथं प्रादेशिक पक्षामध्ये ते कमजोरी असते आणि आता तो आपल्याला हातामध्ये पूर्ण घेता येतो. ह्या महत्त्वाकांक्षेच्या पोटी त्याने ते पाऊल उचललं. आणि तिथं कसं आहे, एक पद एक व्यक्ती एक पद असं आहे. ते सगळ्या घराचा लाड करत नाहीत. ह्याला द्या, त्याला द्या, त्याला द्या, त्याला द्या. हे सगळे घरामध्ये सगळे हे प्रकार ते करत नाहीत. आणि ह्या भुकेच्या पोटी त्यांनी ते पाऊल उचललं असं त्याचा अर्थ आहे. आता मोहिते पाटील आणि जानकर ह्या दोघांनीही मिळून एससी समाजावर अन्याय केलाय असे आपल्याला वाटतंय का? निश्चित. एक लक्षात घ्या की उत्तमराव जानकरांनी हा जो दाखला काढला, हा दाखला काय पूर्वीपासून दाखला नाही. म्हणजे त्यांच्या शाळेचा जर 10वी-12वी बोर्डाचे जर तुम्ही पेपर्स काढले तर त्याच्यावर तुम्हाला जी जात दिसेल ती धनगरच दिसेल, ती खाटीक नाही दिसणार. हे नंतर बदल झाले, पण ते बोर्डामध्ये बदल करू शकत नाहीत. आणि मी इथल्या लोकांनाही सांगू इच्छितो की त्याचे जे महसुली पुरावे आहेत, म्हणजे भाजपाला सुद्धा मी सांगतो, भाजप धोरणींना सुद्धा सांगतो, त्याचे जे महसुली पुरावे आहेत ते महसुली पुरावे हे धनगर खाटीक असल्याचं चित्र दाखवत नाहीत. कारण त्यांनी जो दाखला प्राप्त केलेला आहे तो नातेपुतेमध्ये माझी पणजी राहत होती आणि पंजोबा राहत होते. त्या पणजीचं 1940चा दाखला त्यांनी जोडला आणि माझे पणजी होते असं सांगितलं. ते कुठले आहेत तर ते तांदूळवाडीचे आहेत असं सांगितलं. पण त्याचा जो व्हिजिलन्स रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये तांदूळवाडी गावामध्ये आमच्या इथं कोणी अशा पद्धतीचा धनगर खाटीक नावाचं कुटुंबच राहत नव्हतं. नोंदी कुठे सापडत नाहीत त्याच्या तिथं राहवास करत असल्याच्या. पण हे सगळं दाखवून ह्याने ते बनावट पुरावे उभा केले. परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांचं जे मूळ गाव आहे ते दगड-दानोरे गाव आहे. आणि दगड-दानोरेमध्ये जी धनगर समाजाला जी जमीन बक्षीस इनाम मिळालेले आहे ते साधारण 900 एकराच्या आसपास आहे. तर ती धनगर कुणबी म्हणून आहे, ती धनगर खाटीक म्हणून नाही आहे. ह्याचे जे सगळे भावकीचं जर सगळं रिलेशन आहे ते जर काढलं तर हे धनगर आहेत, हे धनगर खाटीक नाहीत, हे सिद्ध होतं. फक्त त्याबद्दलचे काही पुरावे आपल्याकडे? हो, निश्चितपणे ते आपण सगळे पुरावे काढणार आहोत. आपण ते महसुली पुरावे, आणि ते पुरावे ते दडपू शकत नाहीत ते. आणि गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांनी हायकोर्टात दाखल केलेलं आहे, त्यांच्या जातीच्या दाखल्याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर संकल्प डोळस हे आता कोर्टात जाऊन त्याबद्दल जरा मध्यंतरी तक्रार करत होते. त्यांनी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर पुन्हा मुंबई हायकोर्टात दाखल करायला सांगितल्यामुळे पुन्हा त्यांनी तिथे दाखल केलेलं आहे. तर ते लढायला कमजोर पडतात असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मुळात तुम्ही एक लक्षात घ्या, कोर्ट प्रोसिजरची जी केसची जी प्रोसिजर असते ॲज ए ॲडव्होकेट म्हणून सांगतो, तर त्याच्यामध्ये एक फ्रेम तयार झालेली असते. त्याने तो दाखला काढला, त्या दाखल्याला त्यांनी काय पुरावा जोडलेला आहे आणि त्या पुराव्याच्या ग्राउंडवर, त्या प्ले ग्राउंडवर तुम्ही खेळला, म्हणजे आर्ग्युमेंट तुम्ही ते केली. त्याला काउंटर करणारे जे पुरावे आहेत, तुम्हाला दुसरं ग्राउंड तुम्हाला तयार करावं लागतं आणि त्या ग्राउंडवर त्याला खेचावं लागतं. त्यासाठी तुम्हाला उत्तमराव जानकरांच्या महसुली पुराव्यात घुसावं लागतं स्वतःच्या.
ते पणजी वगैरे त्याचे ते कोणी ते हे आहेत. कारण 1940ला म्हणजे आता तुम्हाला तुमच्या पंजाचं नाव विचारलं तर तुम्हाला सांगता येणार नाही. इतका जुना इतिहास कोणी सांगू शकत नाही. आणि त्याचा इतिहास कोण सांगणार आहे? त्यांचा इतिहास काढणार कोण? ते काय काय राजे महाराजे होते का? त्यांचे ते सगळे असे बाबा दस्तऐवज ठेवलेले आहेत, ताम्रपट ठेवलेले आहेत म्हणून. हे माझं हे माझे पंजे आहे, हे माझा आजोबा आहे, हे माझा आहे म्हणून कोणी कोणाचं हे होय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या नोंदी आहेत किंवा हे सगळे जे दाखवणं आहे हे सगळे वेगळं आहे. ह्याला काउंटर करायचं असेल तुम्हाला तर ह्याला फक्त एकच बेसमेंट आहे आणि तो म्हणजे काउंटर करायचा असेल तर तुम्हाला महसुली पुरावे द्यावे लागतात आणि ते महसुली पुराव्यामध्ये जर हा माणूस सापडला, तो सापडतो नक्की, तर तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, हा जात दाखला तर रद्द होतोच होतो. परंतु बनावट खोटी कागदपत्र करून शासनाची फसवणूक करणे, त्याचा उपभोग घेणे, याखाली ज्यांनी त्या दाखल्याचा लाभ घेतलेला आहे ते सगळे क्रिमिनल ठरतात आणि त्याला किमान 7-8-10 वर्षाची शिक्षा आहे. मग आता या जातीच्या दाखल्याबद्दल आपली भविष्यातील लढाई कशा पद्धतीनं असेल? निश्चित सांगितलं ना मी तुम्हाला. मी महसुली पुरावे गोळा करतोय. ते म्हणजे तुम्ही पुढाकार घेऊन ही लढाई लढणार आहे का? निश्चित. मी मी एक लक्षात घ्या. राजकारण हा माझा पेशा नाही. राजकारण हा माझी आवड आहे. राजकारण ही माझी आवड आहे. कारण तशी जर राजकारण माझा पेशा असता, तर मी आतापर्यंत तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचा सदस्य, जिल्हा परिषद सदस्य कुठेतरी झालोच असतो. संसदीय राजकारणामध्ये पदं मिळवण्यासाठी आपल्या भागामध्ये ज्या पद्धतीचं चलन आहे, पायावर डोकं ठेवायचं, दर्शन घ्यायचं, मग ते मिळतं. जिथं उत्तमराव जानकरी सारख्या मोठ्या माणसानं की ज्याच्याकडं आर्थिक क्षमता आहे त्याने बुटासकट पाय धरलेत त्यांचे. मग तिथं माझ्यासारख्या माणसानं तर हे सहज करता आलं असतं मला. परंतु माझ्यामध्ये असलेला जो स्वाभिमान आहे, मी भले दलित असेल, मी आंबेडकरी चळवळीत जन्माला असेल, झोपडीत राहत असेल, मी साध्या पत्र्याच्या घरात राहत असेल, पण आम्हाला ती शिकवण दिलेली आहे की आम्ही आमचा अपमान सहन करून, आमचा स्वाभिमान दुखावून घेऊन किंवा आमचे हक्क लुटले जात असताना त्या लुटणाऱ्यांच्या सोबतीनं आम्ही जाऊ हे कदापि शक्य नाही. तेवढं आम्हाला तेही दिलेलं आहे. आता मोहिते पाटील आणि जानकर ह्या दोघांनी मिळून एस सी समाजाचे हक्क लुटलेत. तर त्यामुळे एस सी समाज मोहिते पाटील आणि जानकर या दोघांवर पण नाराज आहे. काही जणांची मजबुरी असेल त्यामुळे ते उघड बोलत नाहीत. पण ह्यांची नाराजी दूर करण्यासाठी, विशेष बौद्ध समाजाची नाराजी दूर करण्यासाठी काल खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबईला चैत्यभूमीला जाणारे रेल्वे दोन रेल्वे सोडाव्यात असे पत्र दिल्याचे समजते. त्यांनी ते फेसबुकवर, सोशल मीडियावर टाकलेलं आहे. तर त्या पत्राबद्दल आपल्याला काय बोलायचं? बघा, माझं वय 60 आहे आणि मला निश्चित खात्री आहे की तुमचं किमान 40 तर वय असेल. आपण जसं कळतंय तसं चैत्यभूमीला जाणं असेल किंवा मुंबईला जे आंदोलन व्हायचे पूर्वी आठवले साहेबांच्या काळामध्ये, तर या निमित्तानं आपले जे लोक आहेत हे त्या रेल्वेचा वापर करायचे. आणि अलीकडे म्हणजे आंदोलनाच्या काळामध्ये बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेंच्या काळामध्ये फक्त रेल्वेच्या प्रवासामध्ये ते अटक सत्र वगैरे ते राबवलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र जर तुम्ही पाहिलं तर शासन व्यवस्था स्वतः काही गाड्यांची तरतूद करते केंद्र पातळीवरनं, त्या सवलती देतात. आणि विशेषतः आज जे केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, मोदी सरकारने ह्याला ज्याला आपण म्हणतो पंचतीर्थ ज्याला म्हणतो, त्या पंचतीर्थाच्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याचा सगळा समावेश केलेला आहे. म्हणजे लंडनमधलं घर असेल, त्यांचं दिल्लीमधलं घर असेल, ह्या सगळ्या जे महू असेल, ह्या सगळ्या भागाचं जे आहे ते त्यांनी ते केलेलं आहे. आणि भीमानुयायी जर चैत्यभूमीला दर्शनाला येणार असतील तर त्यांची सोय करावी एवढं भाजपकडे नॉलेज आहे. आणि केंद्रीय रेल्वेचे अधिकार हे त्यांच्याकडे आहेत. हे काय सरकारमध्ये नाही आहेत. हे काय माहिती आहे का, जाता जाता जे होणारच आहे त्याचं श्रेय घ्यायचं. त्यासाठी काय द्यावं लागत नाही, काय घ्यायचं नाही, काही हे करायचं नाही. परंतु त्यांनी हे आत्ता का केलं
हे असं का पत्र दिलं? त्याचं कारण याच्यामध्ये आहे, की त्यांनी दलितांच्या खऱ्या खऱ्या मागासवर्गीयांचे हे सगळे जे हक्क आहेत आणि अधिकार आहेत, ते स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून यांनी उत्तमराव जानकरांचा खोटा दाखला आहे हे माहीत असताना सुद्धा त्यांच्या महान नेत्यानं हे पवार साहेबांनी आणि त्यांचे चेले यांनी सगळ्यांनी मिळून संगनमतानं उत्तमराव जानकरांना निवडलं आणि उत्तमराव जानकरांना हे खोटे आहेत हे माहीत असताना सुद्धा त्यांच्या पदरामध्ये ती उमेदवारी टाकायची होती. त्यासाठी मागासवर्गीयांची कत्तल झाली, त्यांच्या अधिकाराची कत्तल झाली, तरी यांना काही सुखदुःख नव्हतं. आणि हे आपण केलेली कत्तल आहे. या कत्तलीतून मागासवर्गीय समाज, नवबौद्ध समाज हा भावनिकदृष्ट्या आपल्यावर दुखावलेला आहे. तो तुम्ही आम्ही पेटवलेला आहे. आणि त्याचा राग जो आहे, त्याचा रोष आहे, तो जर कमी करायचा असेल तर आम्ही आंबेडकरवादी आहोत. आम्हाला आंबेडकराबद्दल सहानुभूती आहे. तुमच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आणि मग चैत्यभूमीसाठी आम्ही त्याच्या दर्शनाला जाण्यासाठी आम्ही रेल्वे तुम्हाला मागितलेली आहे. मागायचीच आहे, ती मिळतेच. त्यांनी न्याय दिली तरी ती मिळते. त्यामुळे त्यांनी असली भावनिक नाटकं अजिबात करू नये. कारण त्यांचा व्यवहार जो आहे तो दलितांच्या हक्क आणि अधिकार डावलण्याचा आहे. आणि ते हक्क आणि अधिकार का डावलतात? त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर बघितलं तर 1952 सालापासून सहकार महर्षींनी राजकारणाची सुरुवात केली. त्याच्या अगोदर बाबासाहेब माने पाटील आहेत, कर्मवीर धर्मवीर सदाशिवराव माने पाटील आहेत. आणि यांच्या सोबतीनं हा सगळा छोटं गाव होतं. या सगळा वडार समाजापासून, मातंग समाजापासून, आत्ताचा पूर्वीचा महार आणि आत्ताचा नवबौद्ध आणि काही मुस्लिम असे सगळे समुदायाचे लोक होते. आणि ते त्यांच्याबरोबर संगतीनं ते राहते, ते एकत्रित राहायचे, फिरायचे, सगळं करायचे. असं असताना सुद्धा ह्या राखीव जागा 2009 पासून होऊन सुद्धा यातल्या एकाही मातंग समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यावी असं मोहिते पाटलांना वाटलं नाही, किंवा नवबौद्धांना द्यावी असं वाटलं नाही. ह्याचं कारण याच्यामध्ये आहे की ज्यांनी आमच्या घराला तोरण बांधलं, आमच्या पुढं हातपाय थोडेसे हात पसरून आमच्याकडे आपल्यातले जे गरीब होते, जे सफाई कामगार वगैरे आहेत, ते दिवाळीला वगैरे काहीतरी असं निघाले की पाडवा आला, काहीतरी आला की ते पाटलाकडून वगैरे थोडंसं बक्षिसी 100, 500, 100, 200 काय जे मिळेल ते अशा पद्धतीनं मागायचे. एक एक जुन्या पद्धतीची ती मानसिकता होती. ह्या लोकांना आम्ही उमेदवारी देऊन ह्यांचं औक्षण करायचं का, ही मानसिकता आहे. ह्यांचं औक्षण करायचं आणि ह्यांचं सत्तास्थान झालं दुसरीकडं कुठं, तर ह्यांच्या दरवाज्यामध्ये आमदार म्हणून जायचं का आपण? हा जो युगो आहे ना आतमध्ये, तो ते दाखवत नाहीत, प्रत्यक्षामध्ये तो युगो आहे. आपल्याला मागासवर्गीय समाजासाठी त्यांनी निहित केलेली एक पायरी आहे. त्या पायरीच्या स्टेप्स वलडून वर जायचं नाही, हा त्यांनी केलेला ठराव आहे. फक्त ते दर्शवत नाहीत. आणि आपल्यातले जे लोक अज्ञानी आहेत त्यांना हा व्यवहार समजत नाही. ते फक्त त्यांच्या गोड बोलण्याला, खांद्यावर हात ठेवला याला बोलतात. आणि दुर्दैव हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया है. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या निवडणुकीमध्ये काही लोकांनी प्री प्लॅन मताचं पोलरायझेशन करण्यासाठी, ध्रुवीकरण करण्यासाठी प्री प्लॅननं काही जणांनी उभा राहिले होते. अतिशय स्वतःला विद्वान समजणारी, हुशार समजणारी मंडळी. आणि त्यांनी पुन्हा कोणाला पाठिंबा दिला? त्यांनी उत्तमराव जानकरांना पाठिंबा दिला. ज्यांनी लेख लिहिले, उत्तमराव जानकरांचा दाखला हा बनावट आहे, खोटा आहे, हा आमच्यावरचा अन्याय आहे. ज्यांनी दलित चळवळी केल्या, मोठ्या मोठ्या चळवळी केल्या, आंबेडकरवादाचं बोलले, त्या माणसं सुद्धा जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची उमेदवारी आम्हाला ह्यांच्या माध्यमातून मिळेल आणि ह्या घोड्यावर आम्ही बसून आम्ही सत्ताधारी बनवू, ह्या एका भावनेत त्यांनी ह्या खोट्या दाखल्याचा पाठिंबा देण्याचं काम केलं. हे चित्र आहे. चळवळीच्याच गद्दार निघाले. म्हणजे ते आपले जे प्रसिद्ध शाहीर होते ना, कर्डक, वामनदादा कर्डक, ते म्हणायचे, न्याऱ्याचं टोक असते
भीमा तुझ्या मताचे जर इमानदार 5 लोक असते तर तयाच्या तलवारीचे टोक न्यारेच असते. ह्या चळवळी ज्या आहेत ना, आंबेडकरी चळवळीचे हे जे सगळे लोक आहेत ना, हे एकतर काही समजत नसल्यामुळं आणि ज्यांना समजतं त्यांनी स्वतःला मॅनेज करून घेण्या व्यक्तिगत फायदा घेण्याच्या भूमिकेतून ह्या सगळ्या चळवळी आणि सगळ्या मोडीत काढलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं जे खरे आहेत म्हणजे जे झोपडपट्टीतले राहणारे आहेत, गोरगरीब आहेत, त्यांनी ह्या दाखल्याला विरोध केला. पण जे सुशिक्षित होते त्यांनी मात्र आपली ॲडजस्टमेंट केली. हा परिणाम. हे उत्तम जानकर आणि मोहिते पाटील ह्या दोघांनीही दहशत, हुकुमशाही, जो काय एस सी समाजावर अन्याय केला आहे किंवा सर्वसामान्यावर अन्याय केला आहे, तर त्या अन्यायाला मोडीत काढण्याचं काम हे रामभाऊ सातपुते करत होते आमदार असताना. रामभाऊ सातपुते यांनी ह्या दोघांच्या अस्तित्वाला आव्हान दिले होते. म्हणून ह्या दोघांनी सगळ्यांनी मिळून रामभाऊ सातपुते यांचा पराभव केलाय असे आपल्याला वाटते का? निश्चित त्यांनी असं सांगितलेलं होतं की पाठीमागं आमदार डोळसाहेब हे आपणही समजतो शिवरत्नावर ते हे ठेवलेलं असायचं, कागद ठेवलेलं असायचं, सह्या केलेल्या असायच्या ऑलरेडी. तुम्ही काय प्रोजेक्ट टाकता ते तुम्ही टाका आणि त्याच्यावर त्या सिग्नेचर्स वगैरे व्हायच्या आणि ते देऊन टाकायचे. आणि तुम्ही तिकडं मुंबईमध्ये काय करता हे आम्हाला बघायचं कारण नाही, आम्ही इथं काय करतो ते तू बघायचं नाही. हा करार होता. त्यानुसार तुम्ही जर बघितलं तर डोळसाहेबांनी 2 टर्म केल्या पूर्ण टोटल. पण त्या दोन्ही टर्ममध्ये तुम्हाला त्यांचं कुठंही युवा मंडळ किंवा त्यांचा युवा नेता, त्यांचा मुलगा असं कुठेही प्रोजेक्ट झालं नाही. ते होत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की त्यांनी मर्यादित सत्ता भोगायची हा करार ठरलेला होता. काहीच नसण्यापेक्षा कॉमन माणूस काय म्हणतो, कॉमन माणूस हेच मान्य करतो किंवा काहीच नाही तर बाबा तेवढं तर मिळू दे ना. आमच्यासारख्या माणसाने सुद्धा ते तशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतोच ना माणूस. आम्ही सुद्धा म्हणलं की बाबा ते जर तुम्ही ज्या पद्धतीने करार केले ना त्या पद्धतीने आमच्यासारखे नाही द्या तुम्ही. मग ते पण नाही चालणार ना त्यांना. मी मगाशी सांगितलं ना ते चालणार नाही. पण त्यांना तो माणूस चालला आहे त्याचं कारण ते आहे की ते आता एक झालेले नाहीत. ते याची प्रोसिजर जी आहे ना, जेव्हा डोळसाहेब वारल्यानंतर ते रिक्त जागा झाल्याबरोबर या जागेला जर मला आता घ्यायची असेल पोटनिवडणुकीत, तिथून या माणसानं त्यांच्याशी सूत जुळवायला चालू केलं. आणि ती धार जी आहे ना ती बोथट झाली. फक्त ती विरोधकांना, मोहिते पाटील विरोधकांना किंवा आम माणसाला किंवा त्यांच्याही समाजातल्या लोकांना त्यांनी ते कधी कळू दिले नाही. म्हणजे लोक जायचे त्यांच्याजवळ बोलायचे, हाही मोहिते पाटलांना जोरदार बोलायचा, प्रत्यक्षामध्ये बोलायचं. पण प्रत्यक्षामध्ये जे ॲक्शन्स करायचे आहेत, कृत्या करायच्या आहेत, त्या कृत्या करताना मात्र त्याने हात आखडता घेतला. कारण त्यांना तो रोष घ्यायचा नव्हता. उलट पक्षी दिवसा बोललेलं किंवा दिवसा काय सांगितलेलं आहे ना ते जयशी मोहिते पाटलांना सांगायचं काम करत होता हा माणूस, असे अर्थ आहे. कारण यांच्यातला जो एक प्रतिनिधी आहे की जो चळवळीचा मित्र आहे माझा पूर्वी होता आणि ते पंचायत समितीमध्ये सदस्य होते, विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की रामभाऊ सातपुते सुद्धा उभा राहिल्यानंतर उत्तमराव जानकरांनी जयशी मोहिते पाटलांना फोन केला होता आणि ते असं म्हणाले होते की दादा ते बाहेरचे आहेत, मी तुमचा आहे, गावातला आहे, आपल्या भागातला आहे, तर तुम्ही मला कॉपरेट करा. मी ते जाऊ दे ना, ते पडू द्या ना. परंतु त्यांची राजकीय गरज, मोहिते पाटलांची राजकीय गरज ही प्रबळ असल्यामुळं एका जागेच्या ह्या सगळ्या पाडापाडीमध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता आणि म्हणून त्यावेळेस रामभाऊ सातपुतेचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. परंतु नंतरच्या काळामध्ये जेव्हा उमेदवारी त्यांना मिळाली नाही आणि ती उमेदवारी नाही मिळाल्याबरोबर ह्यांनी जे रूप घेतलं होतं, आम्ही कट्टर आता हिंदुत्ववादी झालेलो आहे, ते लगेच आता पुरोगामी झाले. हे सरड्यासारखं रंग बदलतात. एका मिनिटामध्ये इकडं रंग बदलतात. ह्यांचं सगळं हे वर्तन हे खोटं आहे. आम्ही 2014-15च्या आसपास सुमित्रा पतसंस्थेच्या विरोधात बंडखोरमधून वेळोवेळी लेखमालिका चालू केली. बऱ्याच अत्याचार पीडितांना न्याय देण्याचं काम केले. त्या संदर्भात उत्तम जानकर मोर्चा काढणार होते. त्याची पॉम्पलेट आम्ही स्वतः वाटली.
पण दुसऱ्या दिवशी मोर्चा काय निघाला नाही. तर तो मोर्चा कसा मॅनेज झाला, किती घेतले, काय झाले, ते सगळे अपडेट आले. पण त्या मोर्चा रद्द झाल्यानंतरच ह्या दोघांची युती म्हणजे युतीला सुरुवात झाली, असं आपल्याला म्हणायचं आहे का? हो, निश्चितच. म्हणजे ते जे भोसले कोण वारलेत ना, त्यांच्याही पत्नीने ते स्टेटमेंट दिलं ना. त्यांनी सांगितलं ना, की माझ्या बाबतीमध्ये फार मोठा विश्वासघात झालेला आहे. ज्यांनी म्हणजे बाबा हे सगळं हिराण सगळं पेटवलं होतं आणि आम्ही विश्वासानं ते हे करत होतो, त्यांनी सांगितलं ना. म्हणजे हे सगळ्याच्याच बाबतीत झालं. थोडक्यात काय झालं माहिती आहे का, की सेनापतीच फितूर निघाला. ज्यांच्या जेव्हा आपण युद्ध लढत होतो, तो सेनापती फितूर झाला. माळशिरस तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती काय यशस्वी झाली नाही, याची जर कारणं बघितली तर आता एस-व्ही अण्णा प्रामाणिक होते. परंतु एस-व्ही अण्णाचं काय होतं, की मर्यादित साधन संपत्ती होती. एस-व्ही अण्णा हे निवडणूक झाली, की स्वतःच्या व्यक्तिगत वकिलीच्या क्षेत्रामधून ते काम करायचे आणि स्वतःच्या कष्टानं वकिली करत असताना ते खाली कार्यकर्त्यांना काय देऊ शकत नव्हते. हा लेखाप होता. म्हणजे 5 वर्ष एस-व्ही अण्णा काहीच त्या कार्यकर्त्याला सांभाळू शकत नव्हते. आणि मानवी जीवनामध्ये प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष, एक एक महिनासुद्धा महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीमध्ये जो खाली बिल्टअप व्हायला पाहिजे, कार्यकर्त्याचं संघटन उभं राहायला पाहिजे, जी मुवमेंट उभं राहायला पाहिजे ती उभं राहिली नाही. ती कसारता भरून निघते खऱ्या अर्थानं. न मॅनेज होणारा, पक्षाशी एकनिष्ठ असलेला, तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ असलेला आणि चळवळीच्या पातळीवरून मजबूतीनं उभा राहिलेला हा कार्यकर्ता, मजबूतीनं आलेला हा नेता, चळवळीमधून प्रशिक्षित झालेला, स्वाभिमानी असलेला हा नेता इथं आला. त्याच्यामुळं आता सुरक्षितता प्राप्त झाली. माळशिरस तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना हा विश्वास आहे, की आम्ही जर रामभाऊंना जर आमच्या व्यथा सांगितल्या, वेदना सांगितल्या, तर रामभाऊ हे मॅनेज होणार नाहीत. जाऊन मोहिते पाटलाला काय सांगणार नाहीत. ही गॅरंटी आहे. त्याच्यामुळं माणसं आता खुलून बोलायला लागली. हळूहळू, हळूहळू हे क्रांतीचं जे प्रतीक आहे ना तुम्हाला, हे सगळ्या माळशिरस तालुक्यामध्ये वारंवारताना दिसेल. हर गली, हर नगर, हर शहर, हर गाव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. लोकशाहीची गंगा जी मोहिते पाटलांना अडवून ठेवलेली होती, ती गंगा जी आहे, ती गंगा फक्त त्या शिवरत्नमध्येच मुरत होती. तुमच्या लक्षात आलं का? जसं सरस्वती ही नदी जी आहे, ती नदी गुप्त वाहते, तिथं जिरते. तसं ही जी गंगा आहे, ही आली स्वर्गातून, लोकशाही घटनेतून आली. परंतु ही सगळी लोकशाही आहे ना, ही ह्या शिवरत्नाच्या आतमध्ये तिथं झिरपायला लागली, आतमध्ये जिरायला लागली आणि ती सगळ्या कुटुंबात फक्त ही झाली. आणि मग असे संस्थानिक झाले, की प्रत्येकजण आपला नेता झाला. प्रत्येकजण छोट्यातला छोटा असला तरी तो नेता झाला. मग या सर्वांना मोडीत काढण्याचं काम आता रामभाऊ सातपुते करीत होते, असे आपणाला म्हणायचे आहे. पर्याय त्यांना ज्या मर्यादा दिलेल्या आहेत, त्या मर्यादेचं त्यांनी उल्लंघन केलं. रामभाऊ रामभाऊ त्यांना इतके का बोचले, ह्याचं कारण असं आहे, की माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही काहीही हस्तक्षेप करायचा नाही. तो त्यांनी शब्द पाळला नाही. त्यांनी मेडजमध्ये मांडवेला तिथं घर घेतलं आणि आजूबाजूला ते कार्यकर्त्याचा जमाव त्यांच्या भोवती जमायला लागला आणि दुसरं पर्यायी सत्ता केंद्र उभं राहिलं. आणि हे पर्यायी सत्ता केंद्र उभं राहिल्यावर अर्थातच ते जे शक्ती अर्जित करणार आहेत, ते शक्ती ही पूर्वीची मोहिते पाटील किंवा उत्तम जानकर यांचीच असणार आहे ना. तर तो आपल्या शक्तीचा पात होतोय, शक्ती पात होतोय, आपली शक्ती काढून घेतली जाते आणि ते रामभाऊ सातपुते यांच्या पारड्यात जाते, हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्यामुळं इतरा कुणापेक्षाही रामभाऊ सातपुतेवर रोष आहे. कारण आम्ही तुम्हाला आमदार केलं आणि मग तुम्ही आमचा करार पाळला नाही आणि तुम्ही इथं संघटन बांधत बसला, तुम्ही इथं माणसं गोळा करत बसला आणि आमचा जनाधार होता तो तोडला तुम्ही. अशा पद्धतीची भावना आहे. आणि त्याच्यामुळं ते रामभाऊ असं म्हणले, की 70 वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो विकास आम्ही केला आणि मग त्याचा राग प्रचंड आला असं दाखवलं त्यांनी. म्हणजे आम्ही किती स्वाभिमानी आहोत, आम्ही किती रागेट आहोत. आणि मग पार्सल बीडला पाठवण्यापर्यंतच्या भाषा बोलल्या गेल्या. पण तुम्ही जर बघितलं तर ज्यांनी पाय मोडायच्या भाषा केल्या,
शिवीगाळी केली. ज्यांनी पंचायत समितीमध्ये सहकार महर्षी शंकररावजी काकासाहेबांचा पुतळा उभा राहू नये म्हणून विरोध केला. त्यांच्या राजकीय जीवनाच्या ह्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आज जिथं ते गाड्या आहेत वेळापूरच्या त्या चौकामध्ये, त्या गाड्याच्या शेजारी बोर्ड होता. तो बोर्ड, त्या नावाचा बोर्ड उचकटला, त्याची जाहीररित्या विटंबना केली. तुमच्या लक्षात आलं का? ज्यांनी इको बोर्ड पेटवला, हे सगळं केलं, ज्यांनी इतक्या केसेस अंगावर मोहिते पाटलांच्यावर केल्या. अनेकांना आतमध्ये मोहिते पाटील कुटुंबातल्या सदस्यावर अनेक फौजदारी होऊन ते कसे आत जातील ह्याचे प्रयत्न केले. ही सगळी कटकारस्थाने केली. अशी एवढी कटकारस्थानं करून सुद्धा हे त्याच्यावर काय मेहरबान झाले? मग हीच बाब मला तुम्ही सांगा, कणकवलीमध्ये नारायण राणेंच्या बाबतीमध्ये जर कोण असं बोललं तर कणकवलीमध्ये ते राजकारण करता येते का कोणाला? इतकं सोपं आहे का? म्हणजे कणकवलीमध्ये जे राणे जे आहेत, नारायणराव राणे आहेत, त्यांचा स्वाभिमान बी तेवढा आहे आणि पॉवर पण तेवढी आहे, असं त्याचा अर्थ आहे. मला आठवतं म्हणजे त्यावेळेस मनसेचे प्रमुख जे राज ठाकरे आहेत, ते बाळासाहेबजी ठाकरे असताना सुद्धा त्यांनी तिकडे एका प्रचार सभेला राज ठाकरेंची नियुक्ती केली होती. तर त्यावेळेस राज ठाकरे मधूनच माघारी फिरले आणि त्यांनी घोषित केले की माझी गेम करायचा प्लॅन ठरला होता. किंवा काल परवा जे पुतळा प्रकरण घडलं, पुतळा पाडायचं, तर त्याच्यामध्ये आदित्यजी ठाकरे तिथं गेले. तर आदित्य ठाकरे गेल्यानंतर सुद्धा उद्धवजी ठाकरेंनी फोन केला की साहेब म्हणले तुम्हालाही मुलं आहेत, मलाही मुलं आहेत, त्याला काय करू नका. हे नारायणराव राणेंनी सांगितले. म्हणजे मोठ्यातली मोठी शक्ती असेल ना, तर त्याला भिडण्याची, धमकवण्याची, भिडण्याची आणि ती ताकद आहे नारायण राणेकडे. ताकद नाही यांच्याकडं. हे फक्त भीती घालतात ना, ती फक्त तुम्हाला घालणार, मला घालणार, आणखीन झोपडपट्टीतला कुठला माणूस असेल तर त्याला घालणार. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे निकल पडे हे खुली सडक पर आपणाशी नाताने, असं एक ते पूर्वी गाणं होतं. मोकळा रस्ता दिसला की दादागिरी करायची, छोटी माणसं दिसली की दादागिरी करायची. हे बारामतीकरांसमोर हातबल झालेले असतील बहुतेक, त्यामुळेच त्यांनी जानकरला पाठिंबा देऊन त्यांचं काम केलेलं असेल. पण ह्या दोघांनी मिळून जो रामभाऊचा गेम करायचा प्लॅन केला आणि त्यात ते यशस्वी पण झाले, पण त्यांचा गेम झाला असं तुम्हाला वाटतंय का? ते पवारसाहेबाचा ट्रॅप आहे. पवारसाहेबांनी नातेपुत्यामध्ये डिक्लेरेशन केलं होतं की मी तुमची गेम केल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही कुस्ती धरलेली आहे, मी तुमची पाठ टेकवल्याशिवाय राहत नाही. पवारसाहेबांनी ज्यांना सेटल करायचं आहे, जिकडं काय करायचं आहे ते सगळं करून ठेवलेलं आहे. ते बाकीचं जे आहे ते सगळं त्यांचं झालेलं आहे. आणि पवारसाहेबांनी जाणीवपूर्वक ही सगळी सूत्र यांच्या ताब्यात दिली. सोलापूर जिल्ह्याची सूत्र ताब्यात दिल्याचं सगळं हे केलं. आणि ते करत असताना ह्या सगळ्या कृती आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाबी देत असताना त्यांनी जाणीवपूर्वक उत्तमराव जानकरांना ही उमेदवारी देण्याचं घोषित केलं. म्हणजे भविष्यामध्ये हे निवडून आले तरी पुन्हा ह्यांच्या बोकाटी आहेत, पडले तरी ह्यांच्या बोकाटी धनगर समाजाचा रोष आहे, अशी ती व्यूहरचना होती. आणि आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो की आत्ता त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते जे पत्र दिलं अभिजित पाटलांना, ए बी फॉर्म कोण देतो? पक्षाचा माणूस देतो. तर त्यांनी सांगितलं की बाबा हे पत्र तुम्हाला आम्ही आमच्या हस्ते देऊ. तर ह्यांच्या हस्ते दिलं म्हणजे आम्ही तुमच्या हस्ते इतकी सूत्र दिलेली आहेत. कारण सुप्रियाताई सुळेने सांगितलं की माड्याचा निर्णय काय घेणार आहे, तर ते म्हणले मी नाही निर्णय घेणार, ते धैर्यशील मोहिते पाटील घेतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील घेतील. याचा अर्थ असा आहे की त्यांनी संदेश दिला की मोहिते पाटलांच्या हातामध्ये आम्ही ती सगळी सूत्र देतो. आणि त्याच्यामध्ये ते वाहत गेले, आणि त्याच्यामध्ये ते वाहत गेल्यामुळं त्याने अशाच चुका केल्या की पडद्याड म्हणणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पडद्याच्या बाहेर आले हळूच. आणि मग ते उत्तमराव जानकरांना भेटले, सोपल साहेबांना भेटले आणि सगळी सूत्र हलवायला लागले आडनं. आणि हा पडदा हा कधी ना कधी उघड केला होतो, तसा तो आला. आत्ता असं झालेलं आहे, गाढव बी गेला आणि ब्रह्मचर्यही गेलं. आत्ता माझ्या माहितीनुसार भाजपा त्यांच्या विरोधामध्ये ॲक्शन घेते, त्यांना
राजीनामा देण्यास भाग पाडले जाते. त्यांनी जर राजीनामा नाही दिला तर पक्ष विरोधी कृत्य केलं म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकलं जाईल आणि काढून टाकल्यानंतर पक्षविरोधी कृती कायद्याखाली त्यांची कमीत कमी त्यांना 6 वर्षासाठी निवडणूक कुठेही लढता येणार नाही अशा पद्धतीने बंदी सुद्धा येऊ शकते. म्हणजे मोहिते पाटील रामभाऊचा गेम करायला गेले, पण गेम ह्यांचाच झाला. त्याच्या सगळ्याच बाजूने आता गोची होईल. आता पूर्वीसारखं त्यांचं कोड कौतुक आणि लाड होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं की सत्ता जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये, सत्ता वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपले जे गोपीनाथजी मुंडे होते, मुंडे साहेबांनी सुद्धा मोहिते पाटलांना जवळ धरलं होतं. तसंच ह्यांनाही संधी आली होती, परंतु ह्यांनी त्यांच्या गद्दारीचा इतिहास दाखवला, तो उजळवला. पण निश्चितपणे सांगतो तुम्हाला की एका बाजूला हा दृष्टीचा अभाव असलेलं घराणं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा सर्वात लहान जरी असला तरी डॉक्टर धवलशेठ मोहिते पाटील हे अतिशय चाणक्य असं निर्णय क्षमता असलेलं नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय त्यांचा इतका अचूक ठरलेला आहे की ते आता केंद्रीय आणि राज्यातील सत्तेसोबत आता धवलशेठ मोहिते पाटील जोडले जात आहेत. हे एका बाजूनं जर तुम्ही बघितलं तर एका हातानं काय गेलेलं असेल तर दुसऱ्या हातानं मात्र एक चांगली गोष्ट पण अकलूजच्या बाबतीमध्ये घडते की इथलं जे स्थानिक नेतृत्व आहे, जनसेवेचं मोठं नेतृत्व आहे, त्याला योग्य. ॲडव्होकेट अविनाश काले यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे अचूक विश्लेषण केलेलं आहे. इथेच थांबूया.